मित्रांनो, तुमच्या पीसी मध्ये पीडीएफ, जेपीजी किंवा .exe दिसत नाही. फक्त 30 सेकंदात हा प्रश्न सोडवा. मित्रांनो नमस्कार मित्रांनो, टेक्नो मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या संगणकात फाईलच्या शेवटी पीडीएफ, जेपीजी, MP4 किंवा exe दिसत नाही. का दिसत नाही? आज फक्त एका मिनिटामध्ये फाईल एक्सटेन्शन कसे शो करायचे ते पाहूया. मित्रांनो, आपल्या भाषेमध्ये आपण हे ओळखू शकतो की ही फाईल आहे, ही फोटोची फाईल आहे, व्हिडिओ फाईल आहे. पण कम्प्युटर भाषेमध्ये त्या फाईल कशा ओळखायच्या, म्हणजे एक्सटेन्शन कसं ओळखायचं फाईलचं, त्याबद्दल आपण सांगणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला जी मेथड यूज करायची ती काय करायची की सर्च बार मध्ये फाईल मॅनेजर ओपन करायचं. फाईल एक्सप्लोरर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं काही फाईल्स दिसतात बघा. याच्यामध्ये काही फोटोच्या फाईल आहेत, काही डॉक्युमेंट फाईल आहेत, काही व्हिडिओज आहेत. ते आपल्याला ओळखता येत नाही. आता ते कसं ओळखायचं? तर त्यासाठी काय करायचं की आपल्याला ह्या व्ह्यू टॅब वरती क्लिक करायचं. व्ह्यू टॅब वरती क्लिक केल्यानंतर इथं ह्या ऑप्शनला टिक करायचंय, फाईल नेम एक्सटेन्शनला क्लिक केल्यानंतर हे बघा मित्रांनो, त्याच्या शेवटी तुम्हाला इथं त्याचं फाईल एक्सटेन्शन दिसेल. म्हणजे इथं तुम्हाला .mp4 म्हणजे व्हिडिओ फाईल आहे, हे इमेजेस आहे, .jpg दिसतंय तुम्हाला इथं, हे png फाईल आहे, हे डॉक्युमेंट फाईल आहे, वर्ड फाईल .docx, ही पीडीएफ फाईल आहे .pdf. म्हणजे मित्रांनो, अशा प्रकारच्या फाईल एक्सटेन्शन पाहिल्यावर ते कळतं की कुठल्या प्रकारची फाईल आहे. म्हणजे त्यामुळे काय होईल, तुमचं चुकीची फाईल उघडण्याचा धोका कमी होतो. हे बघा, अशा प्रकारचे तुम्ही फाईल एक्सटेन्शन ओळखू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि टेक्नो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.